वय कितीही असो, केस गळण्याची समस्या सध्या सगळ्यांनाच सतावते आहे. बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार, प्रदूषण आणि केमिकलयुक्त शॅम्पूमुळे केसांना पुरेशा प्रमाणात पोषण मिळत नाही. बाजारात मिळणारे महागडे तेल, सीरम किंवा टॉनिक वापरूनही काही दिवसात केसांसाठी पुन्हा तीच समस्या सुरू होते. पण काही आयुर्वेदिक उपाय केल्यास केस गळती रोखली जाता येते. आजी आईच्या काळात केस गळणं, कोंडा किंवा केस कोरडे होणं या समस्यांना कमी सामोरे जावे लागायचे. पण हल्ली ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे. केस इतके गळतात की आता टक्कलच पडते की काय अशी भीती देखील आपल्याला जाणवू लागते. पण आपल्या आयुर्वेदात केस गळती कमी करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. रासायनिक उत्पादनांऐवजी काही घरगुती उपचार केल्यास आपण केस गळती कमी करू शकतो. केस गळती रोखण्यासाठी आपल्याला घरगुती तेल बनवावे लागेल. यासाठी आपल्याला नारळाचे तेल, कांदा, कढीपत्ता, कांद्याच्या बिया आणि मेथीचे दाणे लागतील. हे तेल बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी खोबऱ्याचे तेल चांगले गरम करावे लागेल. नंतर तेलात चिरलेला कांदा, कढीपत्ता, मेथीचे दाणे आणि कांद्याच्या बिया घालाव्या लागतील. कांदा लालसर होईपर्यंत मंद आचेवर तेल शिजवा. त्यानंतर तेल गाळून घ्या. आठवड्यातून किमान 2 वेळा हे तेल लावा. 1 किंवा 2 तासांनी केस धुवा. यामुळे केसांची वाढ होईल आणि केस नैसर्गिकरित्या मजबूत होण्यास मदत होईल. नारळाचे तेल केसांच्या समस्या टाळण्यासाठी योग्य मानले जाते. हे तेल केसांना योग्य प्रकारे पोषण देते. यामुळे केसांना नैसर्गिक चमक तर मिळते, पण फाटे देखील फुटतात. नारळाचे तेल टाळूला हायड्रेट करते आणि कोंडा टाळण्यास देखील मदत होते. कांद्यामध्ये जास्त प्रमाणात सल्फर असते, जे केस वाढीसाठी चालना देते. यामुळे रक्ताभिसरण वाढून केसांची मुळे मजबूत होतात. कांद्याचा रस लावल्याने केस गळती रोखण्यास आणि नवीन केस उगवण्यास मदत होते. मेथी दाणे आणि कांद्याच्या बिया या केसांच्या वाढीसाठी बहुगुणी मानल्या जातात. यामुळे केसात कोंडाही होत नाही. तसेच केस मऊ आणि नैसर्गिकरित्या चमकदार राहतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.